हॅलो हॅलो. आमदार साहेबाचा पीए बोलतो ढाकणे. हा साहेब बोला ना. साहेबाला तुमच्याशी बोलायचंय थोडं बोला त्यांना. बरोबर द्या साहेबाकडे. हॅलो. हा साहेब बोला ना. ते कसं आहे माहिती का, आपला 2 दिवसांनी वाढदिवस आहे. बरं साहेब. हा तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मिटिंग घ्या आणि बॅनर कुठं लावायचे आणि आपले समजा दान करा काही. बरोबर साहेब सगळं करू. बरोबर साहेब चालतं. ठीक आहे मी करतो कार्यकर्ते बुवा. आपलं होऊन जाईल ना काम. हो हो बरोबर ठेवू का. हो हो चालतंय. आता कार्यकर्त्याला फोन करू. हॅलो. हा बोला ना महाराज. हा कुठे आहेत तुम्ही? आम्ही इकडं गावान चौकली पाशी. ते साहेबाचा 2 दिवसावर बर्थडे आलाय. हा हा सगळे कार्यकर्त्याला गोळा कर. बर. आज संध्याकाळी आपल्याला बॅनर छापायचे. मग डीजे की बुक करू का साहेब. सगळं करा काय करायचं तर करा आणि आपल्याला दान धर्म करायचा. बरं काय साहेबाचा बर्थडे आपल्या आमदार साहेबाचा कोणतीच कमी नाही राहता आली पाहिजे. बरं निरोगर बायाची लिस्ट मागून घ्या तुम्ही. आज सगळेच करा. बरं चालतं. कुठं भेटायचं रात्री मग. तुम्हाला मी फोन करतो. तुम्ही आपल्या मारुतीच्या चौकात या. बरं चालतं. आणि सगळ्या पोरांना काय खर्च लागेल ते करा मी तुम्हाला देतो. बरं चालतं. ठेवू का साहेब. हो ठीक. साहेबाला तर दबान दिली बर्थडे करायला. माझ्याकडे पैसे नाही. हा घरचा कापूस आहे. एवढा कापूस मी व्यापाऱ्याला देतो आणि साहेबाचा बर्थडे दणक्यात करतो. सलीम बाईला फोन करतो. हॅलो बोला ना. सलीम भाई तेवढा घरचा कापूस घेऊन जायचा होता. पण सध्या कापसाला भाव लय कमी बरं का. काही भाव असू द्या. 2 दिवसावर साहेबाचा बर्थडे आला. माझ्याकडे पैसे नाही. पण मी काय म्हणतो बरं का, 4-5 दिवस थांबा, भाव वाढणार आहे. भावाचं आम्हाला वाढायचं काही नाही. पण तुम्ही काय करा तेवढा कापूस घेऊन जा. काय भाव असेल ते आम्हाला आजच्या आज मला पैसे द्या संध्याकाळचे. बरं लगेच गाडी पाठवतो घराकडे. हो द्या पाठवून. मी फक्त उपस्थित राहते का. हो चालतं. ठेवू का मग. हो रणवीरला विचारतो तरी रात्री साहेबाचा बर्थडे कसा झाला. हा कुठे आहे रणवीर? इथे मारुतीच्या पायऱ्या. अरे कसा झाला बर्थडे रात्री मग? एकदम झकास. कोणती कमी नाही पडली? नाही काहीच कमी नाही. माझे मित्र तर म्हणले खूप भारी केला बर्थडे. हा मग नाही नियोजन तसं होतं. संपूर्ण कार्यकर्ते हे सगळे झाले होते गोळा. मी कोणत्याच गोष्टीची नाही पण म्हणलं तुला विचारावं कारण की मला उठायला खूप उशीर झाला. नाही 1 नंबर बर्थडे झाला. डीजे पण खूप मोठा लावला होता. नाही साहेबाचा बर्थडे आपल्या तेच ना मग आमदार साहेबासमोर कमी नाही पडलं पाहिजे काही. खूप भारी झालं. चालतंय मी शेतातून येतो बोलू नंतर. हा ठेवू का? हा बेटा बोल ना. हॅलो. हा बोल ना बेटा. ते आपल्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय तुमच्या आता. ते काय झालं, मोटरसायकल जात होता तो, पुढून ट्रक आली तर खाली घातली तिने गाडी. डोक्याला खूप मार आहे. कुठं आहे तो आता? मी जालन्याला आलेलो त्याला घेऊन. मला फोन नाही केला तू. तुमचा फोन स्विच ऑफ काय सांगू लागला वाटतं. अरे बाप. त्याची तब्येत कशी? आता तो ICU मध्ये सध्या. डॉक्टर म्हणते तुरंत 4 लाख रुपये जमा करा. आता मी कुठून तुम्हाला फोन लावला. ठीक आहे मी काहीतरी नियोजन करतो. मी याची काळजी घ्या पण लवकर करा कारण की डॉक्टर म्हणजे खूप सिरियस आहे. आता काय करतो आमदार साहेबाला फोन करतो. कारण आमदार साहेबासाठी आपण एवढं केलेलं आहे आणि साहेब आपली नक्की मदत करणार. मला 100% विश्वास आहे साहेबावर. फोन करतो साहेबाला. तुझा फोन उचलाय ना. पुन्हा एक पाय ट्राय करतो. साहेब फोन उचला. साहेब फोन उचला. उचला साहेब फोन उचला. कोणीच मदत कराय ना. आपण एवढं केलं आमदार साहेबासाठी ना आपल्यासाठी काहीच कराय ना कोणी. काय करावं आता हे.
मी साहेबाला पुन्हा एकदा ट्राय करतो फोन. हॅलो साहेब. बोला ना. महाराज बोलतो उसवदून. कोण महाराज? साहेब उसवदचे महाराज कार्यकर्ता आहे मी तुमचा. नाही नाही, काय माहिती का साहेब मीटिंगला आहे. तुम्हाला जरी बोलायचं असलं तर सध्या बोलणं होणार नाही. साहेब पण तुम्ही सांगा ना, महाराजाचा फोन आलता उसवदच्या. नाही नाही, सांगतात नाही साहेबांना तसं मीटिंग मध्ये. अहो साहेब, माझा मुलगा ऍडमिट आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालाय. मी काय करू शकतो त्यासाठी? साहेब तुम्ही अर्जंट सांगा ना साहेबाला, कारण की मला खूपच पैशाची गरज पडली म्हणून मी तुम्हाला फोन करतो. बरं, मग मी काय करतो माहिती का, साहेबाची जशी मीटिंग होईल तसं मी तुम्हाला डबल कॉल करतो. बरोबर, लवकर करा बरं का साहेब. किती वेळ लागेल तरी पण साहेब घंटा असतं मीटिंग, 3 ते 4 घंटे चालत. साहेब हो, माझ्या मुलासाठी लवकर करा हो. नाही, तसं होऊ शकत नाही. मग मी साहेबाला बोलत माझी नोकरी खतऱ्यात येईल. हो साहेब, खूपच अवघड आहे हो, पण काहीतरी करा. तुमच्याकडून होईल का काही मदत? बरं बरं, ठुतो मी मीटिंग मध्ये ठुतो मी. साहेबाची मीटिंग झाली असं ना, आता साहेबाला पुन्हा ट्राय करतो फोन. हॅलो हॅलो डॉक्टर साहेब, झाली का मीटिंग साहेबाची? साहेब झाली मीटिंग. मी साहेबाला बोललो. हा, काय म्हणले साहेब? साहेब म्हणले माझी दुसरी मीटिंग आहे, हा. तर मी थोडं बिझी आहे, तर नंतर बोलतो मी तुमचे. अहो पण साहेब, माझा अर्जंट होतं, जर साहेब रिकामे असते तर बोलता का त्यांना तुम्ही? नाही, मी साहेबाला तर रिक्वेस्ट सुद्धा केली मी तुमच्याबद्दल, हा. पण साहेब म्हणले मी सध्या बिझी आहे, बोलू शकत नाही. तुम्ही सध्या दुसरीकडे ट्राय करा, साहेब तुमच्याशी नंतर बोलतो. बरोबर.